आता आपण जे बघता शक्तिपीठ आजचा जिकडे महाकालेश्वर जे स्थापित आहेत, मला अजूनही आठवण आहे की कसं ते पहिलं ना लाकडाचा होता आहे ना, एक विशिष्ट लाकड असतो पूर्ण, ते मला माहीत नाही फोटो असेल तर आपल्याला तेही देता येईल. तर ते लाकडाचा होता आणि ना काम संपलेलं नव्हता, एक रात्रीच त्याचं पूर्ण काम चालू होता आणि संपलेलं नव्हतं. वरचं जे छप्पर ना तो नव्हता. मग असं झालं की छप्पर बनवूया, पण दादाश्री बोले ना एक विशेष वेळ आहे, त्यावेळी आपल्याला काम करावं लागेल. काम चालू होता. आमच्यापैकी 3-4 मित्र काय केले, वरती असा काहीतरी प्लाय पकडून उभे राहिले, म्हणजे खाली अभिषेक आणि स्थापनेचं काम चालू आहे, त्याचं वरती छप्पर लावायचं काम चालू आहे. आणि खाली दादाश्रीजी ते करतायत जे अभिषेक आणि कार्य जे करायचं आहे. 27 डिसेंबरची गोष्ट. हो, बहुतेक मला आता हे मला एक्झॅक्टली आठवत नाही की 27ला झालेलं आहे की काय दुसरा वेळ होता. पण आता स्थापना चालू आहे. मीही बसलो होतो, मित्रही बसले होते, 2 लोक ते वरती ते प्लाय पकडून बसले आहेत आणि वरती कामही चालू आहे. स्थापना करताना जे गंभीर बोला एकदम शांत मनाने जे दादाश्रीजी करत होते पूर्ण प्रोसेस शिवलिंगची, नंतर ते मलाही विचारले की तुझा अनुभव कसा होता. आणि जेव्हा प्रोसेस पूर्ण झाला शिवलिंगजीची स्थापनाचा, आमच्या हिशोबाने आम्ही तो शिवलिंग स्थापित करतो आहे ना, म्हणजे शिवतत्व यांचा आग्रह करून त्यांना आम्ही बसवतो आहे. पण जेव्हा मला दादाश्रीजी सांगितले की जेव्हा शिवलिंगजींची स्थापना केली, एक ऊर्जा आली, जे साक्षात्कार म्हणा, जे उपस्थिती, आणि ते एक संवाद झाला दादाश्रीजींचा आणि शिवलिंगचा की आपण कोण आहात. जी ऊर्जा आली ते कोण आहे, की आम्ही तर शिवलिंग बसवतो आहे, शिवतत्व बसवतो आहे, म्हणजे ती ऊर्जा निर्माण झाली आणि जी उपस्थिती आली आणि एक ऊर्जा म्हणजे खरंच म्हणजे बोललो ना, वरतून एक ऊर्जा येऊन ते समावेश झाला, प्रकट झाला. मग दादाश्रीजीचं एक कम्युनिकेशन, एक संवाद झाला की आपण कोण आहेत. मग ते जे उत्तर आलं की मी महाकाल आहे, महाकालेश्वर आहे. हे महाकालेश्वर मी म्हणजे प्राचीन काळापासून मी इकडे भूतलावरती होतो, दक्षिणमध्ये कुठेतरी त्यांचं स्थान होता, पण काही कारणामुळे तिकडून ते लुप्त झाले होते. आणि हजारो वर्षानंतर आज म्हणजे त्या दिवशी ते प्रकटले, म्हणजे तेही स्थान शोधत होते, एक योग्य स्थान मानव कल्याणासाठी है ना. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशनचा जो व्ह्यू आहे त्याच्यासाठी, तर ते बोलले ते माझा सहभाग, माझं कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी हे मला योग्य वेळ वाटला, म्हणून मी इकडे आज एक प्रकट झालेलो आहे. म्हणून ते महाकालेश्वर म्हणून आम्ही ते शिवलिंग बोलतो. मग जे आजचं जे पण काम आहे त्यांचं पूर्ण सपोर्ट आहे, म्हणून ते एक अशी ऊर्जा स्थान बोलतो ना आम्ही की महाकालेश्वर, जागृत महाकालेश्वर, त्यांची ऊर्जा आणि आपली आई है ना, फलहारी आई, सौम्य स्वरूप, प्रेम स्वरूप, नवसाला पावणारी आणि संपूर्ण विश्वाची गुरुतत्वाची ती गद्दी. असा हा आपला सांतिक क्षेत्र प्रेमगिरी आश्रमचा शक्तिपीठ. तर जीवजी, महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती साधना किंवा उपासना करावी, कारण बरेच जण जागरण करतात, उपास करतात, तर काय केलं पाहिजे? म्हणजे जे तुम्ही म्हणालात ना की दरवाजा उघडतो आणि आपल्याला खूप खजिना मिळतो, बरोबर, म्हणजे तो आध्यात्मिक खजिना असेल किंवा कुठलाही असेल, तर काय केलं पाहिजे त्या दिवशी? साधनाचा अर्थ समजून घ्यावा लागेल आहे ना. काहीतरी साधना म्हणजे तुम्ही पूर्ण फोकस होऊन आपलं म्हणजे मन तन पूर्ण फोकस होऊन काही साध्य करण्यासाठी बसतायत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचं जे पूर्ण ते विश्वास, कशासाठी, कोणासाठी, कोणासोबत मी बसतो आहे, ते साधना. आणि त्याचंच ते अवेअरनेस, आणि मन शांत होतो तेव्हा तुमचा अवेअरनेस वाढतो. आणि जसं सुरुवातीला आपण बोलतो आध्यात्मिक महत्त्व महाशिवरात्रीचं हेच आहे की ऑटोमॅटिकली त्या दिवशी आपला मन, म्हणजे त्या रात्री आपलं मन शांतच असतो. मग ध्यानावस्थेत बसावा. जर ध्यानावस्थेत नाही बसता येतं तर विचारात जे आपल्याला प्राप्त करायचे आहे, जी आपली इच्छा आहे, जे आपले संकल्प आहे, ते विचारात तरी आणू शकतो आपण है ना. आणि जे आपले आराध्य आहेत शिवजी, मग शिवतत्व जे आहे म्हणजे शिवलिंग, त्यांचा अभिषेक करू शकतो आपण मनापासून, जेही वाटेल आहे ना. प्रत्येक पदार्थाचं महत्त्व आहे, ते पण आपण कधी एक चांगल्या पॉडकास्टमध्ये प्रॉपर डिस्कस करू, कारण की वेळ थोडक्यात सांगा. म्हणजे दुधाचा अभिषेक करतात ना? हां, बरोबर. तर महत्त्वाचं तर आपण जलही अर्पण केला तर, कारण की जल म्हणजे शुद्धता, त्याला बोलतो ना पवित्रता, तर जलही अर्पण केलं तेही चालेल. दूध म्हणजे सात्विक गुण
त्याची जागृती होते, ते आहे ना. मध, तर मध म्हणजे मधुरता बोलतो ना, ते आपण अर्पण करू शकतो. आणि विश्वास घट्ट जर करायचा असेल तर म्हणजे दही आहे ना, त्याचा ते अर्थ, मग तेही करा. तर प्रत्येक पदार्थाचा अर्थ आहे ते अर्पण करून ते प्रत्येक, आणि त्यांचं नाव फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय एवढाही जाप केला मनापासून, प्रेमापासून, खरं अर्थाने तुमची भक्ती आणि ते विचार आहेत ते जर एकाग्र करून त्यांच्या शरणी आपण राहिलो तर सर्व काही प्राप्त होऊ शकतो, जे खरं अर्थाने तुम्ही त्यासाठी पात्र आहेत. ही क्लिप तुम्हाला नक्कीच आवडली असेल, कारण ती अतिशय अर्थपूर्ण तर आहेच. संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.